जय शिवराय मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की मित्रांनो, ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज वेबसाईटवरती म्हणजेच पोर्टलवरती केले, अशा सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह म्हणजेच मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे. तर अशा सर्वांनी आता एक महत्त्वपूर्ण असं काम करायचं आहे. ते जर काम तुम्ही लवकरात लवकर केलं नाही तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये वेळ लागू शकतो किंवा तुमचे पैसे रिटर्नसुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, संपूर्ण काही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत वॉच करायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे. चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती चेक करायची आहे. म्हणजे तुमचा अर्ज हा अप्रूव्ह झाला आहे की ते तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुम्ही तुमचा अर्ज हा घरीच भरला असेल तर तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता की तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही. तर मित्रांनो, आता यानंतर पाहूयात तुम्हाला कोणतं ते काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यामध्ये काही अडचण होणार नाही. मित्रांनो, हे काम तुम्हाला एकदम लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तर मित्रांनो, पाहूयात कोणतं ते काम तुम्हाला करायचं आहे. चला तर मग पाहूयात. तर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे UIDAI बँक सेटिंग स्टेटस. असं सर्च केल्यानंतर एक नंबरची वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस शो होईल. या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता किंवा खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसतं आहे बँक सेटिंग स्टेटस. तर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं या मेन्यूवरती क्लिक करता आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस शो होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला OTPसाठी सेंड करायचं आहे. आता OTP आल्यानंतर तो OTPसुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर आता तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या तुमचा जो काही OTP आलेला आहे तो OTP टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला काही चुकी करायची नाही. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असे काही प्रकारचे इंटरफेस शो होणार आहे. तर पाहू शकता आपल्यासमोर अशा काही प्रकारे इंटरफेस शो झाला आहे. लॉग इन होण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर पाहू शकता अशा काही प्रकारे आता लोड झाल्यानंतर आपल्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे. परत तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस या बटनवर टॅप करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर जे काही बरोबरची टिकमार्क आलेली आहे म्हणजेच आपलं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे. आपलं आता या ठिकाणी काही करायची गरज नाही. मित्रांनो, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे हे आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे. तर या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला आता काही चिंता करायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा अशी काही प्रकारे चेक करायचं आहे. जर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल तर ॲक्टिव्ह दाखवेल. तर मित्रांनो, तुमचं जर ॲक्टिव्ह दाखवेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहे. तुम्हाला या ठिकाणी आता काही करायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, लवकरात लवकर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते तुम्हाला अशा काही प्रकारे चेक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल तर मला कमेंट करून नक्की करू शकता. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.